तुम्ही पोलिसांना बोलवा. नाही आम्ही इथेच काढणार. तुम्ही पोलिसांना बोलवा. नाही मला गरज नाही. माझं हे माझं आहे. माझी आहे. नाही माझं तुम्ही सेवकात मालकाला विचारू शकत नाही. हाँ ही नोटिस है, ये देखिए ये नोटिस है. बीएसटी ने नोटिस दिया है 17 तारीख को. नाही मला इथेच करायचं. हे तर करू नाही शकत तुम्ही मध्ये म्हाताऱ्याला तुम्ही अडथळा करताय. मी इथेच काढणार. मला पकडा जेलमध्ये घेऊन जा. नाही ऐकत नाही ऐकत. तुम्ही हात लावायचा नाही. तुम्ही ऑन ड्युटी नाहीचा. तुम्ही बेकायदेशीर काम करता. तुम्ही माझ्या मोबाईलला तुम्ही हात लावू शकत नाही. तुम्ही पोलिसांना बोलवा. एलटी मार बाजूला आहे. हा तुम्हाला अधिकारच नाही. तुम्ही सिक्युरिटी आहे. माझा आहे बीएसटी. तू नोकर आहेस माझा. बीएसटीचे पब्लिक सर्वंट मानचे नोकर आहेत. टॅक्स पेअर. यांनी नोटीस दिलेली आहे. मला बाहेर जाऊ दे ना. ते अंगाला झटून टाकणार. मी तुमच्या अंगाला झटन. हे सांगतो तुम्ही ऑन ड्युटी कॅमेरा सांगतो. माझ्या जर अंगाला झटलं मी तुमच्या अंगाला झटकतच नाही. तुम्ही तुमच्याशी वैर्यच नाहीये. ये बीएसटी की नोटिस है. ये बीएसटी का नोटिस आया है और इन्होंने ये नोटिस जो है वो इनके पावाला लेन में अमेय बिल्डिंग में बाहर चिपकाया है. कल आपको इसकी मजा दिखाता हूं. जब ये नोटिस देखिए 6/6 का है नोटिस और ये कहते हैं यहाँ कि फर्दर 12/6/25 रिप्रेजेंटेटिव आउटकम. ये 12/6 को अगर आए हैं तो 6 तारीख का नोटिस में ये कैसा आता है और वो 17 तारीख को कैसा आता है. तो ये देखिए नोटिस ही गलत है. 6 तारीख के नोटिस में 6 कोणालाही फोन करा. 6 तारीख को नोटिस करते हैं और 12 तुम्ही फसाल एवढं सांगतो. तो ये नोटिस ही बिल्कुल गलत है. आपको ये बताना चाहता हूं कि बीएसटी को कोई भी अधिकार नहीं है कि वो स्मार्ट मीटर्स लगाए. ये देखिए ये MYT का लेटर है. द स्टेट अँड डिस्ट्रीब्युशन. तुम्ही खोटी कंप्लेंट केल्यामुळे मी तुमच्यावर केस करणार एवढं लक्षात ठेवा. स्टेट ओन डिस्ट्रीब्युशन कंपनीज अँड स्टेट युटी पॉवर. हा सर तुम्ही डायरेक्ट कशाला कर. तुम्हाला काय करायचं गेटच्या बाहेर तुम्ही करा. सर हे माझं मालक आहे. तुम्ही तुमचा मालक आहे बरोबर आहे. गेटच्या बाहेर तुम्हाला याबद्दल काय बोलायचं आहे ना. तुम्ही बोला. आम्ही त्याबद्दल नाही म्हणत आहे. बोलू नका. तुम्हाला काय करायचं. पण मी गेटच्या आत येऊ शकत नाही. मला कायदा दाखवा. मला कायदा दाखवा. मी व्हिडिओ काढू शकत नाही. कायदा दाखवा. अधिकाऱ्यांशी बोला ना तुम्ही. एकदम कशाला. आम्ही सर्वच जाणार. सुट्टी आहे. मग तुम्ही नोटीस काल का लावली. मग तुम्ही काल नोटीस नाही. आम्ही सर्व चालू आहे. मग त्यांना खाली बोलवा. मोर्चा नाहीच आहे. कोणता मोर्चा असतो. मोर्चा नाहीच आहे. तुम्ही आलात ना. मोर्चा नाहीच आहे. हे सर्व तुम्हाला बातचीत करायची म्हणले समजा एक कधी बोलतात. एक जणच बोलतो. मीच बोलतोय ना. मग एकदम कशाला नाही. त्यांना कळलं पाहिजे. मग तुम्ही मला भेटायचंच नाही. मग त्यांना खाली बोलवा. बोलला तुम्हाला काम कोणाकडे आहे. हो त्यांना आमचं काम आहे. आम्ही मालक आहोत. आम्ही हे चुकीचं बोलतात. तुम्ही चुकीचं काय विचारा. त्यांना भेटा ना तुम्ही. साहेबांशी बोलवा खाली इथे. बरं चला. नाही एक काय माझी बिल्डिंग आहे. तुम्ही कोण मला रोखणार. मला कायदा दाखवा. आम्हाला आजवर जाता येत नाही. दाखवा कायदा. तुम्ही कायदा काय तुमचा कायदा. तुम्ही कायद्याने बोलता ना. मग मीटिंग घेतली तर तुम्ही 1 मिनिट माझा ऐका. हा बोला. मीटिंग मध्ये एक जण बोलतो का. समजा मीटिंग मध्ये 100 माणसाचा मोर्चा आला. हा मोर्चा नाहीच आहे. तुम्ही मोर्चा का म्हणता. हा मोर्चा नाहीच आहे. तुम्हाला पाठवत नाही का वर. हे कशाला. एक जण नाही. यांना सर्वांना ह्यांचा माझा. तुम्ही एकटेच बोलताय ना. त्यांना खाली बोलवा. हे सर्वच बोलणार आहेत. तुम्ही जे बोलता तुम्ही पण तिथं पण तेच बोलायचं. तुम्हाला तेच सांगतो. तुम्ही 2 जण जावा. तुम्ही 2 जण कोणी जावा तिथं. नाही सोडू शकत. आम्ही इथेच करतो. जावा बोलवा पोलिसांना. नाही आम्ही इथेच पोलिसांना बोलवा. मला अटक करा. हे देखीए मोर्चा हे हा मोर्चा असेल तर बोमाबोम करतो. आम्ही बोमाबोम करायचं. तुम्ही बाहेर आहे ना. तुमचं काय तुम्हाला व्हिडिओ शूटिंग करायची गेटच्या बाहेर येतं. बरं ठीक आहे. या नाही इथं. आम्ही तुम्हाला बोलतो का काय. बरं ठीक आहे. 2 मिनिट. आम्ही फक्त आमच्या आवाज देऊ नका. आणि तुमच्या आवारात. तुमचा आवार नाही माझा आवार आहे. माझा आवार आहे. ज्या अधिकारी मी मालक आहे या बीएसटीचा. तुम्ही नाही. एक जण चला अधिकाऱ्यांना भेटा.
सर नाही आम्ही सर्वांनाच देणार. तुम्ही सोडू नका ना सर. हा हा लोकल पोलिसांना पाठवायला सांगा. ऑल स्टेट ओन डिस्ट्रीब्युशन कंपनीज अँड युटी पॉवर एक्सक्लुडिंग प्रायव्हेट सेक्टर म्हणजे बीएसटी, टाटा, अडानी हे सर्व या आरडीएसच्या स्कीम मध्ये येत नाही. आलं का लक्षात? मग आणि इथे काय लिहिलं आहे हे बघा. द स्कीम वुड बी ऑप्शनल टू डिस्कॉम्स अँड विल बी इम्प्लिमेंटेड इन अर्बन एंड रूरल एरियाज ऑफ द स्टेट. म्हणजे ये इम्प्लीमेंटेशन जो है वो बिल्कुल ऑप्शनल है. इसको कोई जबरदस्ती नहीं कर सकता है. और इसके बावजूद बीएसटी हम पे जबरदस्ती करते थे. तुमचा लेटर दाखवा 113. हो मॅडम जरा माझ्याकडे लक्ष ठेवा. तुम्ही तिथे बोलत राहू नका. हे काढा 113 रेग्युलेशन इलेक्ट्रिसिटी ऍक्ट रेग्युलेशन 13(3) काय म्हणतं की प्रत्येक इंडिव्हिज्युअल कन्झ्युमरला नोटीस दिली पाहिजे. हे लोक बिल्डिंगला चिटकवून जातात. म्हणजे एवढं खोटेपणा करतात हे लोक. आणि तिथे पुढे काय म्हटलं आहे ना, अपॉर्च्युनिटी फॉर कन्झ्युमर टू बी प्रेझेंट असंही लिहिलेलं आहे. आणि ह्यांना एकतर अधिकार नाही आहे आत घुसायचा, ट्रेसपासिंग करतायत. दुसरं काम आहे की ह्यांना आरडीएससी स्कीममध्ये इन्क्लूडच नाही केलेलं आहे आणि चुकीचे दस्तावेज तयार केलेले आहेत. त्यानंतर ही नोटीस जी दिलेली आहे ती बिल्डिंगला चिटकवलेली आहे, इंडिव्हिज्युअल माणसाला चिटकवलेली नाही आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट. आणि सर्वात चांगली गोष्ट काय माहिती आहे का की शुक्रवारी हे नोटीस लावतात आणि सोमवारी येणार म्हणतात. कुठलीही नोटीस ज्यावेळी डिस्कनेक्शन आहे इट इज अ फंडामेंटल राईट ऑफ द सिटीजन्स, इट इज अन एसेन्शियल कमॉडिटी ऑफ द सिटीजन्स. आणि ह्या शुक्रवारी दोन सोमवारचं नोटीस देतात हेही करत आहेत. 15 दिवसाची कमीत कमी नोटीस दिली पाहिजे. आम्ही यांना जनरल मॅनेजरला आम्ही भेटण्यासाठी गेल्या 6 महिन्यापासून प्रयत्न करतोय. त्यांच्यात हिंमतच नाही आम्हाला भेटायची, कारण नागडे उघडे होणार आहे ते लोक. आणि त्यामुळे आम्हाला हे इथे यायला लागलं आज एका दिवसाच्या नोटीसमुळे. आणि आम्ही इथे अवेअरनेस करण्यासाठी आलेलो आहे, प्रोटेस्ट करण्यासाठी नाही आहे. या बिचारांना कायद्याचा समज नाही आहे. त्यामुळे मी यांना दोष देत नाही आहे, कारण हे वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे वागतात. त्यामुळे मला यांच्याबद्दल काही कंप्लेंट नाही. पण त्यांना आता समजवलं की कायदा काय आहे तो. आणि अशा प्रकारे मी मुंबईतल्या प्रत्येक मुंबईने महाराष्ट्रातल्या प्रत्येक यांना आवाहन करतो की अडानी, टाटा पॉवर, टोरेंटो, बीएसटी यांना कुठल्याही प्रकारचा स्मार्ट मीटर लावण्याचा अधिकार नाही आहे. मी तुम्हाला डॉक्युमेंट दाखवले आहेत. 2 ते 3 दिवसात आम्ही MRA पोलीस स्टेशनला जनरल मॅनेजर बीएसटी आणि ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर सिटी यांच्यावर आम्ही FIR रजिस्टर करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आमचे वकील सर्व डॉक्युमेंट्स तयार करत आहात. हे मी आपल्या सर्वांस दाखवू इच्छितो. आणि जय हिंद. आपण स्मार्ट मीटर्सला अपोज करणार आणि त्या लोकांनी आम्हाला कायदेशीर उत्तर दिल्याशिवाय ते आमच्या प्रिमायसिसमध्ये येऊ शकत नाही. त्यांच्यावर आम्ही ट्रेसपासिंगचा केस करणार. कुठल्याही पब्लिक सर्वंटला काही करायच्या अगोदर नोटीस देऊन आमचे गहाणं किंवा आमचे ऑब्जेक्शन्स किंवा आमचे सजेशन्स हे मागण्याचे असतात. पण हे न मागवता हे लोक चुकीचं हे करतात. हा कळलं? तर ह्या गोष्टीत या सर्व महाराष्ट्राच्या सर्व जनतेला मी दाखवू इच्छितो. जय हिंद. आणि माझ्या बरोबर अमेय बिल्डिंगचे सर्व रेसिडेंट आहेत. त्यांना सन्मान दाखवा. चलो मी या सेक्युरिटीचा आभारी आहे. त्यांनी आम्हाला करायला दिलं. थँक्यू सो मच.